आपण पेमेंट केल्यानंतर तुमचा प्लॅन ॲक्टिवेट होणार आहे आणि तो प्लॅन ॲक्टिवेट झाल्यानंतर नेमके प्रत्यक्षात तुमच्या विद्यार्थ्याचे पी सी कार्ड प्रत्यक्ष कसे करायचे त्यातील जी पहिली पद्धत आहे त्या पहिल्या पद्धतीविषयी आपण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पहा, त्यामुळे तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचे कार्ड तयार करणे शक्य होणार आहे. सर्वप्रथम आपण साईटला आल्यानंतर लॉग इन करायचे आहे. लॉग इन करताना नेहमी सांगतो त्याप्रमाणेच तुम्हाला साइन इन विथ गुगल हा जो ऑप्शन दिसतो त्या ऑप्शनला तुम्हाला टच करायचे आहे किंवा क्लिक करायचे आहे. त्यानंतर बघा तुमच्या शाळेची जी प्रोफाईल आहे, तुम्ही ज्या अकाउंटने तुमचा प्लॅन परचेस केलेला आहे त्या परचेस प्लॅननुसार तुम्हाला इथे तुमची माहिती दिसते. तुम्ही 25चा प्लॅन सिलेक्ट केल्यामुळे आपण 25चा प्लॅन सिलेक्ट केल्यामुळे त्यामुळे तुम्हाला इथे एकच कार्ड तुमचे शिल्लक असलेले दिसेल. तुम्ही आत्तापर्यंत किती HPC कार्ड तयार केले त्याची संख्या इथे मधल्या भागात दिसत आहे आणि तुमची प्लॅनची एक्सपायरी जी डेट आहे ती दिसत आहे. हा प्लॅन एक HPC कार्डचा प्लॅन हा फक्त 1 महिन्यासाठी उपलब्ध असल्यामुळे 14 एप्रिल 2026 ही त्याची एक्सपायरी डेट असलेली दिसते. तर या ठिकाणी बघा तुम्हाला आता लॉन्च टूल ह्या ऑप्शनला टच करायचे आहे. लॉन्च टूलला गेल्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात समग्र प्रगती पुस्तक तयार करण्याच्या 2 पद्धती इथे पाहू शकता. त्यातील जी ही पहिली पद्धत आहे ती आहे क्लासिक पद्धत. त्याची माहिती क्लासिक पद्धत म्हणजे नेमकं काय त्याची माहिती या ठिकाणी दिलेली दिसते. या ठिकाणी विद्यार्थी स्तर फक्त आपल्याला निवडायचा आहे. तो स्तर आपण अतिप्रगत, प्रगत, मध्यम, त्याच्या पुढे प्रगतशील आणि विशेष मार्गदर्शनाची गरज अशी 5 स्तरांमध्ये विद्यार्थ्यांची विभागणी केलेली आहे आणि ह्या विद्यार्थ्यांची विभागणीनुसार आपण निवडल्यानंतर आपली कार्ड ॲटोमॅटिक तयार होणार आहे. विद्यार्थ्यांचे नाव ही गोष्ट महत्त्वाची आहे, पण या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नाव, हजेरी, पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती ही सर्व त्या शिक्षकाला हाताने लिहावी लागणार आहे. अशी पहिली जी 2 पाने आहेत ती पाने प्रिंट मारल्यानंतर विद्यार्थ्याला हाताने तयार करावी लागतील. ज्या शिक्षकांना माहिती स्वतः हाताने लिहायची आहे किंवा ज्यांना अद्याप विद्यार्थी माहिती भरलेली नाही अशा ठिकाणी अशा शिक्षकांसाठी किंवा आपण थोडक्यात सोप्या भाषेत म्हणू शकतो की ज्यांना जास्त प्रमाणात टेक्नोसेवी किंवा जास्त प्रमाणात ज्ञान नाही, कॉम्प्युटरवर काम करण्याचे, मोबाईलवर काम करण्याचे ज्ञान नाही, अशा शिक्षकांना पारंपरिक पद्धतीने माहिती भरणे शक्य होणार आहे. तर आपण हा क्लासिक मोड नेमका कसा आहे तो पाहूया. बघा या ठिकाणी आपण पुढच्या पेजला गेल्यानंतर इथे फक्त आपल्याला विद्यार्थी निवडायचा आहे. तर या ठिकाणी मुले आणि मुली या दोन्ही कॅटेगरीमध्ये अतिप्रगत मुलगा, प्रगत मुलगा, मध्यम मुलगा, प्रगतीपथावर, विशेष मार्गदर्शन मुलगा आणि या ठिकाणी विद्यार्थिनीमध्ये सुद्धा ह्याच कॅटेगरी आपल्याला दिसतात. तर यातील आपण एखादा विद्यार्थी जर निवडला तर त्याचे जे कार्ड आहे ते आपल्याला इथे डिस्प्ले होते आणि ही क्लासिक पद्धत असल्यामुळे बघा आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी सर्व माहिती आहे ही सर्व माहिती या ठिकाणी ब्लँक असणार आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचा वॉटरमार्कसुद्धा आपण प्रोफाईलवरून इथं आलेला दिसतो. तर ही जी पहिले जे 2 पानं आहेत ही 2 पानं रिकामी राहणार आहेत. याची प्रिंट मारल्यानंतर आपल्याला ही पानं हाताने लिहावी लागणार आहेत क्लासिक पद्धतीमध्ये. बघा अशा प्रकारे विद्यार्थ्याचे कार्ड आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपण ऑप्शन निवडलेला आहे त्या पद्धतीने दिसत आहे. तर हे संपूर्ण HPC कार्ड आपल्याला तयार झालेले दिसते. फक्त ही पद्धत क्लासिक आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की याच्यातील पहिली जी 2 पानं आहेत ती रिकामी असलेली आपल्याला आढळून येतात. तर बघा आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जर आपण प्रिंट या बटनाला टच केलं, क्लिक केलं तर हे जे तुमचं एक प्रगती पुस्तकाचं जे तुम्ही प्लॅन घेतलेला आहे तो प्लॅन यूज होणार आहे. त्यामुळं या ठिकाणापर्यंत तुम्ही ही गोष्ट ह्या इथंपर्यंत सगळ्या ज्या पायऱ्या आहेत त्या काळजीपूर्वक प्रिंट मारण्या अगोदर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याचा स्तर योग्य पद्धतीने निश्चित केला आहे की नाही किंवा बाकी सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहायच्या आहेत आणि त्यानंतरच त्या प्रिंट बटनाला तुम्ही क्लिक करायचे आहे.
तुम्ही प्रिंट बटनाला क्लिक केल्यानंतर तुमचा जो एक रिपोर्ट कार्ड आहे किंवा तुमचे एक रिपोर्ट कार्डचे क्रेडिट इथं यूज होणार आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक पाहिली पाहिजे. आता आपण ही जी क्लासिक पद्धत बघितली ही अतिशय सोपी आहे. ज्या शिक्षकांना मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरवरती काम करणे जास्त प्रमाणात शक्य होत नाही, त्यांना या गोष्टी लक्षात येत नाहीत, त्यांच्यासाठी ही पद्धत आदर्श पद्धत आहे. आपण या पद्धतीचा वापर करू शकता. पण काही शिक्षक चांगल्या पद्धतीने वापर करू शकतात किंवा त्यांना मोबाईलवरती काम करणे शक्य असते. त्यांना विद्यार्थ्यांची सर्व माहिती याच्यावरती टाईप करून किंवा फाईल इम्पोर्ट करून भरणेसुद्धा शक्य आहे. जवळजवळ 90 ते 95% माहिती ती पूर्णपणे त्या कार्डवरती सिंक होणार आहे. तर ती स्मार्ट पद्धत आपण कशी वापरायची ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.